तर थंडीचे दिवस आहेत आणि बाजारात सगळीकडे आपल्याला आता गाजरं दिसायला चालू झालेले आहेत आणि गाजरं दिसायला चालू झाली म्हणजेच गाजरं चालू आणि गाजरं दिसायला चालू झाली म्हणजेच हा आहे सीझन गाजरचा हलवा करायचा. तर गाजरचा हलवा कधी कधी लोकांचा बिघडतो किंवा काही गोष्टी व्यवस्थित होत नाही, त्या सगळ्या आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिलं म्हणजे गाजरचा हलवा हा कधी कधी जास्त मऊ राहतो किंवा जास्त ओला राहतो किंवा कधी कधी जास्त सुका होतो. तर परफेक्ट असा मॉइस्ट गाजर हलवा कसा आपण बनवू शकतो आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या घरात एक फ्लेवरिंग एजंट असतो आणि तो आपण या रेसिपीमध्ये वापरणार आहोत. त्याच्यामुळे या रेसिपीची किंवा ह्या गाजरच्या हलव्याची चव एकदम भारी होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय हा फ्लेवरिंग एजंट आहे तो कळेल. तर रेसिपीला सुरू करूया. सगळ्यात आधी आपण अर्धा किलो गाजर खिसून घेतलेला आहे. खिसून का घेतलेलं, मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता, पण किसल्यानंतर याचा जो टेक्स्चर आहे तो शिजल्यानंतर चावायला भारी लागतो. मिक्सरमध्ये एकदम बारीक होतं, त्याच्यामुळं तो रवा किंवा शिरा खाल्ल्यासारखा वाटतो. तसं जर टेक्स्चर नको असेल तुम्हाला तर हे तुम्ही खिसून घ्या. खिसून घेतल्यामुळं काय होणार आहे तर ह्याचा जो टेक्स्चर आहे तो चावायला पण भारी वाटणार आहे आणि त्याची टेस्ट एक प्रोफाईल चांगली येणार आहे. जसं आपण बारीक चिरलेला कांदा असेल किंवा जाड चिरलेला कांदा खायला फरक जाणवतो, तसंच याच्यात पण खिसल्यानंतर गाजराचा हलवा खायला तुम्हाला फरक जाणवणार आहे. तर हे शिजत असताना तुम्हाला ह्याला झाकण लावून शिजवायचं आहे, जेणेकरून ह्याचं जे लिक्विड आहे ते लवकर बाहेर निघालं आणि गाजर पण लवकर शिजणार आहे. आणि शिजवून झाकल्यामुळं आणि झाकून शिजवल्यामुळं तुमचा गाजरचा हलवा लवकर होणार आहे, म्हणजे गॅसची बचत होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्याच्यात आता आपण तूप टाकणार आहोत. तूप जास्त पण नाही टाकायचं, कारण तो एक उग्र वास पण येणार आहे त्याला, किंवा तोंडात टाकलं किंवा 1-2 बाईट खाल्ल्यानंतर थोडंसं असं मळमळ्यासारखं पण होऊ शकतं. त्याच्यामुळे किंचित प्रमाणात आपल्याला अर्धा किलोसाठी आपण दोन चमचे तूप वापरणार आहोत. तुमच्याकडे ज्या प्रमाणात गाजर असतील किंवा ज्या प्रमाणात हलवा बनवणार असाल त्या प्रमाणात तुम्ही याच्यात तूप वापरू शकता. बघू शकता व्यवस्थित गाजर आणि पाणी सोडायला चालू केल्यानंतर आता आपण याच्यात दूध ॲड करणार आहे. अर्धा किलो गाजरासाठी आपण अर्धा किलो दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आधी उकळून घेतलेलं आहे, म्हणजे कच्चं दूध आपण टाकलेलं नाही. यांनी काय होणार आहे तर गाजरचा हलवा शिजायला मदत होणार आहे, ना की दूध शिजायला. कारण दूध जर उकळलं नसेल तर ते कच्च्या दुधाची जी चव आहे ती ह्या गाजरच्या हलव्यामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे दूध उकळून घ्या. साखरसुद्धा आपण याच्यात कमीच वापरलेलं आहे, कारण काय होतं 1-2 घास खाल्ल्यानंतर तोंडात फिरायला लागतं, गोडचा कंटाळा येतो. त्याच्यामुळे कमी साखर आणि फ्लेवरिंग एजंट असल्यामुळं याच्यामध्ये एक चांगली टेस्ट येणार आहे आणि गाजरचा हलवा खायलासुद्धा चांगला लागणार आहे. तर आत्ता आपला फ्लेवरिंग एजंट जो आहे म्हणजेच मीठ आहे ते आपण टाकणार आहोत. मिठाने ह्याची जी चव आहे ती एकदम उठून येणार आहे. जास्त आपण जेवणाला मीठ वापरतो तसं मीठ वापरायचं नाही, किंचितचं मीठ वापरायचं आपल्याला. अर्धा किलो गाजर आणि अर्धा किलो दुधासाठी आपण मीठ बघा किती वापरतोय. दूध टाकल्यानंतर ह्याला कसं वरती थोडेसे गॅस आल्यासारखं किंवा थोडेसे बुडबुडे आल्यासारखं होतं आहे आणि हे बघून आपल्याला असं वाटेल की हे शिजलं आहे किंवा हे शिजत आहे. पण ह्याला तुम्ही खालून फिरून बघितलं तर खाली ड्राय झालेलं आहे. ह्याने काय होतं आहे, खालून ड्राय होतं आहे आणि वरती पाणी सगळं सोडलेलं आहे. त्याच्यामुळं असं तुम्हाला वाटेल की हे शिजतं आहे किंवा व्यवस्थित चाललं आहे, पण ह्यानी खाली जळायची किंवा करपायची शक्यता आहे. त्याच्यामुळं कंटिन्यू ह्याला अधूनमधून बघत राहा. इथं बघू शकताय तुम्ही, जरा गाजरचा हलवा साईडला केल्यानंतर तो लगेच भरून येतो, म्हणजे ह्याच्यात मॉइश्चर अजून आहे आणि हे मॉइश्चर आपल्याला घालवायचं आहे. ते आता कसं करायचं ते आपण बघूया. इथं बघू शकताय तुम्ही, आता हे साईडला केल्यानंतर तसंच राहतंय, फर्म राहतंय, पण तरी पण थोडंसं मॉइस्ट आहे, म्हणजे एकदम ड्राय झालेलं नाही आहे. पण हे चावायला किंवा खायला चांगलं लागणार आहे. हे तुम्ही फ्रीजमध्ये थंड करून किंवा गरम गरम सर्व करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण बरेच टाईपचे व्हिडिओ या चॅनलला टाकत असतो. फूड असेल, ट्रॅव्हल असेल, शेती असेल किंवा सायंटिफिक काही गोष्टी एक्सप्लेन करायच्या असतील. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ.